राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेतून आमदार रोहित पवार मात्र गायब झालेत। रोहित पवारांचे फोटो यात्रेच्या बॅनरवरून गायब झाले। रोहित पवार यांच्या गैरहजेरीला गटबाजीची किनार आहे का, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली। निवडणुकीपूर्वी महत्त्वाची यात्रा असताना रोहित पवार हे मात्र या यात्रेपासून लांब आहेत। एवढंच नव्हे तर यात्रेच्या बॅनरवरून रोहित पवारांचे फोटो गायब झाले। रोहित पवार यांच्या गैरहजेरीला गटबाजीची किनार असल्याचं सांगण्यात येते। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा किल्ले शिवनेरीवरून सुरू झाली। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निघालेल्या या यात्रेत आमदार रोहित पवारांची उपस्थिती सगळ्यांनाच खटकत होती। शिवस्वराज्य यात्रेत रोहित पवार कुठंच दिसत नव्हते। एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या बॅनरवरून रोहित पवारांचा फोटोही गायब होता। नेत्यांना विचारावं तर एकही नेता रोहित पवारांच्या गैरहजेरीवर बोलायला तयार नव्हता। रोहित पवारांची गैरहजेरी सगळ्यांना खटकणारी होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गटबाजी सुरू झाली की काय, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही। आता अंजली दमनिया नेमक्या काय आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे। आरटीआयच्या म्हणजे माहितीचे अधिकार टाकणे आणि त्या माध्यमातून आपला कारभार चालवणे। साधारणपणे अजितदादांवर ह्या ताई बोलत असताना म्हणजे का मला नेमकं असं कळत नाही की राहून राहून यांना असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल असं का त्यांच्या पोटशूळ उठतो। रोहित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या यात्रेला फार प्रतिसाद मिळाला नव्हता। यावेळी जयंत पाटलांनी असहकार पुकारला होता। यावेळी रोहित पवारांनी अघोषित असहकार पुकारल्याचं सांगितलं जात आहे। अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यानंतर रोहित पवार आणि जयंत पाटलांमध्ये एक शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा होती। मात्र आता या शीतयुद्धाचं रूपांतर जाहीर संघर्षात झाल्याचंही म्हटलं जातं। जयंत पाटलांच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपवण्याची रोहित पवार वाट पाहतात। या संदर्भात रोहित पवारांनी जाहीर वक्तव्यही केली होती। अजितदादांनी पक्ष फोडल्यानंतर शरद पवारांनी मोठ्या मेहनतीनं पक्षाचं अस्तित्व टिकवलंय। आता हा संघर्ष पक्षाच्या अस्तित्वाच्या मुळावर येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।